श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास हा नेहमी सुखदुःखाने भरलेला असतोय. कधी आनंदाचे क्षण मनाला नवी ऊर्जा देतात, तर कधी दुःखाचे ढग मनावर जड ओझं टाकतात. टेन्शन, चिंता, काळजी या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण खरा प्रश्न असा आहे की या सगळ्या ओझ्याच्या काळात आपण आपलं मन हे ताजतवानं कसं ठेवावं. श्रोते हो, मनाला फ्रेश करण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी एक गोडसा शब्द, कधी एखादं छोटंसं हास्य, कधी निसर्गाची सोबत, कधी एखादा प्रेरणादायी सुविचार सुद्धा मनावरचं जड ढग हे हलकं करून जातो. हसण्यात, कृतज्ञतेत, साधेपणात आणि सकारात्मक विचारात मनाला खरी शांतता आणि आनंद मिळत असतोय. श्रोते हो, सुविचार म्हणजे फक्त शब्दांचा खेळ नसतोय. ते तर जीवन जगण्याची नवी दिशा दाखवणारे दीपस्तंभ असतात. दुःखाच्या अंधारात हे सुविचार प्रकाश दाखवत असतात. टेन्शनच्या क्षणी धीर देत असतात आणि उदासींच्या काळात मनाला हसवत असतात. म्हणून श्रोते हो, मी ज्या सुविचार घेऊन आलोय हे फक्त ऐकण्यासाठी नाहीत, वाचण्यासाठी नाहीत, तर अनुभवण्यासाठी आहेत. हे विचार मनात रुजवले तर प्रत्येक दिवस हा आनंदाने जगता येईल, टेन्शन हलकं होईल आणि आपलं जीवन हे अधिक सुंदर वाटून जाईल. श्रोते हो, पटलं तर नक्की घ्या, जर नाही पटलं तर तिथं सोडून द्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवन सुंदर आहे हे विसरू नका, कारण प्रत्येक क्षण आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. फक्त त्याचं स्वागत हसत मुखाने करा. मनातली भीती काढून टाका आणि विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कालचं दुःख आजचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका. मनाला नेहमी नवं शिकायला द्या, कारण जेव्हा मन शिकतं तेव्हा ते दुःख विसरतं आणि नवीन गोष्टींनी आनंदी होतं. टेन्शन कमी करण्यासाठी मोबाईल किंवा टीव्ही नव्हे, तर निसर्गाला भेटा. हिरवाईत, नदीच्या काठावर पक्ष्यांच्या किलबिलाटात मनाला खरी ऊर्जा मिळते. जीवनात किती वादळ आली तरी हसतमुख राहणं हीच खरी ताकद आहे. हसतमुख राहणारा माणूस वादळाला सामोरं जाऊनही उभा राहतो. जगण्यासाठी अन्न, पाणी, हवा जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे हसणं आणि स्वतःवरचं प्रेम. याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. दुःखाचं ओझं हलकं करण्याचा एकच मार्ग आहे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं. कारण दुसऱ्याला आनंद दिला की आपणही हलके होतो. मन शांत असेल तर डोळ्यांना, कानांना, हृदयाला सगळं सुंदर दिसतं. शांत मनातच खरी सुख शांती वसते. तक्रारीपेक्षा धन्यवाद द्यायला शिकलात तर जीवन सुंदर वाटू लागतं. कारण तक्रार नेहमी कमीपणा दाखवते, पण धन्यवाद नेहमी पूर्णत्व देतात. आनंदाला मोठं कारण लागत नाही. एखादं फूल उमलताना पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. म्हणजेच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हेच खरं कौशल्य आहे. मन जर कृतज्ञतेनं भरलं असेल तर दुःखाला कुठेही जागा राहत नाही. कारण कृतज्ञ मन नेहमी जे आहे त्यात समाधान मानतं. जगातली सर्वात मोठी लक्झरी म्हणजे टेन्शन मुक्त झोप. ते मिळवायचे असेल तर मनातून द्वेष, राग, चिंता हे काढून टाका आणि दिवस संपताना
फक्त कृतज्ञता मनात ठेवा. सूर्यास्त जरी दिवसाचा शेवट दाखवत असला तरी त्याचं सौंदर्य उद्याच्या सूर्याची आशा देऊन जातं. तसंच दुःख हे आनंदाच्या पहाटेचं दार असतं. तुमचं हास्य दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश आणू शकतं. त्यामुळे हसणं हे थांबवू नका. तेही एक प्रकारचं दान आहे जे कधी कमी होत नाही. ज्यानं स्वतःच्या चुका माफ करायला शिकलं त्याचं मन नेहमी आनंदी राहतं. स्वतःला सतत दोष देण्यात नाही तर स्वतःला स्वीकारण्यात खरा आनंद असतो. मनाला जर ऊर्जा द्यायची असेल तर दुसऱ्याला दिलेल्या आनंदाचं स्मरण करा. जेव्हा दुसऱ्याला आपण हसवलं असतं त्यावेळी आपणही किती आनंदी होतो हे लक्षात ठेवा. टेन्शन किती मोठं असलं तरी एक वाक्य लक्षात ठेवा, हेही निघून जाईल. हे वाक्य म्हटल्यावर मन हलकं होतं आणि टेन्शनला हरवायची ताकद मिळते. जिथं विश्वास आहे तिथं भीतीला जागा नाही आणि जिथं हसू आहे तिथं दुःख टिकू शकत नाही. विश्वास आणि हसू हीच जीवनाची खरी शस्त्र आहेत. हसरा चेहरा हा सौंदर्याचा सर्वात मोठा दागिना आहे. सोनं हिरं असतानाही तो चेहरा हजारो लोकांना उजळवत असतो. उदास असाल तर फक्त एकदा आकाशाकडे बघा. त्या विशाल निळाईत तुमच्या मनाला हवी असलेली शांती लपलेली असते. तेव्हा जाणवतं की आपली दुःख आकाशापुढे किती छोटी आहेत. आनंदाचा खरा अर्थ आहे जगणं सहज करणं. अपेक्षा जितक्या कमी तितका आनंद जास्त. कारण ओझं अपेक्षांचं असतं आणि हलकं मन हेच आनंदाचं खरं घर असतं. जगातलं सर्वात मोठं प्रेम म्हणजे स्वतःवरचं प्रेम. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला स्वीकारलं तर टेन्शन तुम्हाला कधीही हरवू शकत नाही. मनात जर सकारात्मक विचारांची गाणी वाजली तर बाहेर कितीही गोंगाट असला तरी ती गाणी दुःखाचं सूर हरवून टाकतात आणि मनातील संगीतच मनाला ऊर्जा देतं. हसणं हे जगातील सर्वात स्वस्त आणि तरीही सर्वात मौल्यवान औषध आहे. हे औषध कधी संपत नाही, कालबाह्य होत नाही. उलट जास्त दिलं तर अधिक वाढतं. जीवन म्हणजे कोऱ्या कॅनव्हासवर आपणच रंग भरायचे असतात. त्यावर कधी दुःखाचे गडद रंग दिसतील, पण त्यावर जर आपण आनंदाचे रंग पेरले तर चित्र अधिक सुंदर दिसेल. काळ किती अंधारलेला असला तरी लक्षात ठेवा, अंधारानंतर नेहमी पाठ होते. दुःख किती खोल असलं तरी एक दिवस त्यावर सूर्यकिरणांचा प्रकाश पडतोच. आनंद कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. तो आपल्याला मिळतो छोट्याशा दयाळूपणात, इतरांना दिलेल्या आधारात आणि प्रेमळ शब्दात. जितका जास्त आनंद तुम्ही दुसऱ्याला द्याल तितका जास्त आनंद तुमच्याकडे परत येतो. उदास मनासाठी सर्वात गोड औषध म्हणजे निरागस हसू. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं हसता तेव्हा दुःखाच्या आठवणी स्वतःहून बाजूला सरकतात आणि आयुष्य पुन्हा सुंदर वाटू लागतं. मनावर किती ओझं असेल, समस्या किती मोठी असेल, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर ती समस्या बर्फासारखी हळूहळू वितळते. विश्वासाची ताकद ही टेन्शनपेक्षा
नेहमी मोठी असते. जीवन खूपच छोट आहे आणि आपल्याला दिलेला प्रत्येक क्षण हा अनमोल आहे. म्हणून दुःख, राग, टेन्शन यावर वेळ वाया घालवायचा नाही. प्रत्येक क्षणाला हसून जगा, कारण हसण्यात इतकी ताकद असते की ते दुःखाला हरवून टाकते.